नमस्कार, सत्यपरिचितमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मीरा रोडमध्ये एक मोठी दुर्घटना घडलेली आहे। मीरा रोडच्या जेपी नॉर्थ परिसरामध्ये असलेल्या जेके आयरिस या बिल्डिंगच्या लगत असलेल्या एका इमारतीचं बांधकाम सुरू होतं आणि त्या बांधकामवर क्रेन टॉवर टॉवर क्रेन हे होतं। त्याच्यावर त्या बिल्डिंगच्या वरती ते लावलेलं होतं टॉवर क्रेन आणि ते टॉवर क्रेन याच इमारतीमध्ये कोसळल्याने याच्यामध्ये जवळपास 1 ते 2 जण गंभीर जखमी झाले। प्राथमिक माहिती अजून महानगरपालिका आणि अग्निशमन विभागाकडून मिळालेली नाहीये। ही सर्व घटना घडली त्यावेळी इकडच्या स्थानिक जे सेक्रेटरी होते या बिल्डिंगचे त्यांनी माहिती दिलेली आहे। यापूर्वी देखील या ठिकाणी बांधकाम करताना मोठ्या प्रमाणात बिल्डिंगच्या लोकांना त्रास होत होता। याबाबत त्यांनी वारंवार यापूर्वी तक्रारी केल्या होत्या, मात्र त्यांच्या तक्रारी त्यावेळी जर वेळेवर कारवाई झाली असती तर आज ही मोठी दुर्घटना घडली नसती। या सर्व संदर्भात त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते जाणून घेऊया। सर, काय सांगाल, आज काय घटना घडली आणि काय नेमकं प्रकरण झालं? करीबन 7 वाजता मला कॉल आला इकडून की असं आणि हे झालेलं आहे। तेव्हा लगेच आम्ही इकडे पोहोचलो। इकडे JP वाल्यांची ऑलरेडी बाजूला पार्किंगचा टॉवर चालू आहे, काम चालू आहे। 7 माळ्याचं परमिशन असताना त्यांनी जवळजवळ 14 माळा तिथं आतापर्यंत अनलिगली पूर्ण खेचलेलं आहे तिकडे। त्याच्यामुळे त्यांना वारंवार आम्ही सांगितलं होतं की सेफ्टी तुम्ही पहिला बघा, कारण तुमचा कंपाऊंड जवळ आहे आमच्या बिल्डिंगपासून, तुम्ही आणि त्यांचा काही संबंध पण येत नव्हता इकडे, तुम्ही ॲटलिस्ट तिथे सेफ्टी बघा। तरी त्यांनी कुठल्याही प्रकारची तिथे काळजी घेतली नाही, काय घेतलेली नाही। त्याचंच आज हे झालेलं आहे की त्याच्यामुळे त्यांची एक क्रेन आमच्या कंपाऊंडमध्ये येऊन पडलेली आहे। त्याच्यामुळे 25 ते 30 गाडींचं आमच्या पूर्ण कारचं स्क्रॅप झालेलं आहे। तिथल्या एकाची डेट झालेली आहे इकडे आणि एन्ज्युअर एक लेडीज इथं एन्ज्युअर झालेली आहे। स्कूटी कमीत कमी 20-25 आमच्या स्कूटी पूर्ण चक्काचूर झालेला आहे यहाँ पे। एवढी घटना मोठी होऊन पण ना त्यांचा कन्सल्ट पर्सन इकडे कोणी आलेला आहे इकडे, ना कोण त्यांचा कॉन्ट्रॅक्टर इकडे आलेला आहे किंवा काही नाही। फोन बंद करून ते लोक आराम करतायत तिकडे। जोपर्यंत आमच्या बिल्डिंगमधले ज्याचं नुकसान झालेलं आहे तोपर्यंत त्याचं भरपाई जोपर्यंत होत नाही किंवा त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत सोसायटी पूर्ण इथेच थांबणार आहे, कुठेही जाणार नाही। पोलिसांना सहकार्य होईल, पण पोलिसांनी पण आम्हाला पूर्ण जे आमचं हे झालेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही टोटली आम्हाला इथं सहकार्य करायला पाहिजेत। जसं की तुम्ही सांगितलं की तुम्ही यापूर्वी महानगरपालिकेला तक्रार केली, तर महानगरपालिकेने याच्यावर तुम्हाला आम्ही काशीगाव पोलीस स्टेशन ह्या सगळ्या पोलीस स्टेशनला आमचं कमीत कमी 2 दिवसातनं 1 दिवसातनं डेली आम्ही इथं रात्री 9 वाजता 10 वाजता 11 वाजता कॉल करतो। समोर त्यांचीच कमर्शियल बिल्डिंग चालू आहे, रात्री 11 ते 12 वाजता त्यांचं पायलिंग चालते। बाकीच्या बिल्डिंगना 6 वाजेपर्यंत परमिशन आहे। मग JP असं काय हे झालेलं आहे की त्यांना तुम्ही रात्री 2-2 वाजेपर्यंत इथं पायलिंग चालवायला परमिशन देताय लोकांना? इथे आपल्या इकडे पण वयोवृद्ध सगळे राहतात, इकडे लहान मुले राहतात, इकडे हे राहतात। तुम्ही रात्री 12-12 1-1 वाजेपर्यंत त्यांना फक्त का परमिशन देताय? म्हणजे तुम्ही एकदाच नाही, लेखी आम्ही इथं त्यांना हे पोचवलेली आहे। JPला पण दिलेली आहे आणि पोलीस स्टेशनला पण दिलेली आहे। त्याच्या लेखी कॉपी आमच्याकडे अवेलेबल आहे तिकडे। याच्यामध्ये पोलिसांनी काही कारवाई केली होती? पोलिसांना जेव्हा आम्ही इथं कॉल करतो तेव्हा फक्त गाडी येते, त्यांचं काम थांबवून जाते, पण दुसऱ्या दिवशी आणि परत तेच आहे। म्हणजे तुम्ही त्यांना पोलिसांचा पण धाक राहिलेला नाही, प्रशासनाचा धाक राहिलेला नाही। आत्ता ही एवढी इथं मोठी घटना झालेली आहे, इथं महानगरपालिका जबाबदार राहणार आहे, कारण 7 माळ्यापर्यंत परमिशन ते गार्डन झोनमध्ये होता। गार्डन झोनचा तो हटवून तिथे पार्किंग झोन झाला। पार्किंग 7 माळ्याची होती, त्याच्यानंतर 14 माळ्यापर्यंत बिल्डिंग झाली। त्याच्यानंतर काहीही सपोर्ट नसताना तिथे क्रेन उभी आहे तिकडे। त्यांना क्रेनसाठी आम्ही पर्सनली जाऊन तिकडे चेअरमन आम्ही आमचे सचिव वगैरे जाऊन आम्ही त्यांना पर्सनली भेटून आलो की क्रेनला तुम्ही सपोर्ट द्या, पूर्ण पोर्शन आमच्या बिल्डिंगकडे आहे। आमच्या बाजूला आयलेक्सचा बिल्डिंग आहे, पूर्ण त्यांच्या झोनमध्ये येते क्रेनच्या। ह्या नशीब आज एवढं चांगलं आहे की इकडे हा रहदारीचा पूर्ण रोड आहे, आमचा एक्झिटचा रोड आहे। पूर्ण 1000 फ्लॅटचं आमचं रहदारी इकडून होते, पूर्ण 1000 फ्लॅटचे। हा आमच्या बाजूला मंदिर आहे, मंदिरामध्ये खूप सारी इथं संध्याकाळची गर्दी असते, वॉकिंगला असतो। एवढे नशीब आपलं चांगलं की इथे आज पावसामुळे थोडा पाऊस चालू असल्यामुळे इथं कोण खाली उतरलं नाही, नाहीतर खूप मोठी हानी आज इथं हे झालेली आहे। घटना घडलेली आहे, क्रेन 11 फ्लोअरवरून खाली पडले, एकाचा मृत्यू झाला अशी सुद्धा माहिती मिळते। कसं पाहता या गोष्टी? आणि खरं तर घटना गंभीरच झाली आहे आणि याचा पोलीस या ठिकाणी आमचे फायर ब्रिगेडवर सुद्धा आहे। सर्वात पहिला जे जखमी आहेत त्यांचा उपचार आणि एकाचं निधन सुद्धा झालेलं आहे आणि अजून त्यामध्ये काही पार्ट लटकलेले ते पहिलं डिस्मेंटल करून कुठली घटना घडू नये। आणि नक्कीच यामध्ये फायर ब्रिगेड पण आहे, पोलीस पण आहे, अजून जे तज्ञ लागतील ते शोध घेतील की हा ॲक्सिडेंट कसं झाला। ॲक्सिडेंट तर झाला तर याच्यात काही दुमत नाही आहे, तर नक्की यावर आता काही बोलणं उचित होणार नाही असं मला वाटतं। पण नो डाऊट की काही चुका झाली असेल तर ती कारवाई होईल। सर, अशा प्रकारे बिल्डर जो बिल्डर आहे त्याच्यावरती काही कारवाई केली जाणार का? याचा एवढा मोठा घटना मी घडला, आपल्याला काय सांगितलं की नक्कीच जो दोषी होईल ते मी नाही सांगितलं तरी ते कारवाई होणारच आहे।
थोडक्यात अशा घटना घडायला नाही पाहिजे होते. का घडली हा महत्त्वाचा बाब आहे त्यामध्ये. आणि कुठे लॅप्स होतं, ॲक्सिडेंट आहे की लापरवाही आहे, ह्या पोलीस तपास करते. मोठ्या प्रमाणात टू व्हीलर आणि फोर व्हीलरचं सुद्धा नुकसान झालेलं आहे सर. त्याला काय भरपाई वगैरे काय त्यासाठी तुम्ही काय करणार आहात का? बघा 100% कसं आहे की सगळ्या गाड्या इन्शुरच असतात, त्यांना ते भरपाई भेटणार आहे. इन्शुरमध्ये भरपाई मिळणार आहे, त्याच्याने हा काय नुकसान भरपाई होत नाही. कारण की ही घटनाच घडायला नाही पाहिजे होती. गाड्या तर नो डाऊट इन्शुरन्स कंपनी त्याला भरूनच देतील. तो भाग विकलाय आणि ज्यांच्यामुळे झालाय ते त्याच्यात काही ना काही काळजी घेतीलच, परंतु ही घटनाच घडायला नाही पाहिजे हा आमचं मत. सर, जे जखमी आहेत त्यांना hospital देणार आहात का? हा, मी इकडनं आलो आहे, महापौर मॅडमही आहे, आमचे उपमहापौरी आहे, चेअरमॅन आहे, नगरसेवक आहे. नक्कीच आता जाऊन मी तिकडेही भेट देणार आहे. ते पहिला मला माहीत नव्हतं की तिकडे हॉस्पिटलला या ठिकाणी आलो, तर एकाचा उपचार चालू आहे, त्यालाही मी भेट देणार. फायर डिपार्टमेंट जो है हमारा, डिजास्टर के लिए फायर डिपार्टमेंट ही हमारे तज्ञ लोग होते हैं, क्योंकि ये एक्सीडेंट घटी है. बिल्डिंग गिरना अलग विषय है, ये अलग. आज जो घटना घटी है बहुत ही दुखद घटना है. एक का निधन हुआ, इसलिए पुलिस भी इसकी जांच कर रही है और हमारे MPMC के अधिकारी भी है कि ये एक्सीडेंट क्यों हुआ इसकी. लेकिन उसके पहले उसका जो क्रेन गिरी है उसका आधा पार्ट अभी भी पेंडिंग है. पहला उसको डिसमेंटल करना, या वो कहीं धोखादायक तो नहीं कि और वापस ना गिर जाए, इसलिए सबसे पहले उस दिशा में कार्रवाई कर रही है. पुलिस पंचनामा कर रही है और फिर ये क्यों हादसा हुआ, किस लिए हुआ, इसकी जांच होगी.